यानंतर बघूया टॉप 9 बातम्या. सुरुवात करूया राजकीय बातम्यांपासून. जागा वाटपावरून काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये वाद पेटला. लोकसभेच्या 23 जागा लढवण्यावर ठाकरे गट ठाम. ठाकरे गट स्वतःच्या हिमतीवर एकही जागा जिंकू शकत नाही. ठाकरे गटाला काँग्रेसला सोबत घ्यावंच लागेल. संजय निरुपम यांनी ठाकरे गटाला डिवचलं. म्हणजे एकही सीट स्वबळावर निवडून येऊ शकत नाही. माझा चॅलेंज आहे. त्यांना काँग्रेसची गरज आहे. कोण निरुपम आमची चर्चा हायकमांड सोबत. संजय राऊतांचा पलटवार. तर जागा वाटप मेरिटवर व्हावं. पटोलेंची वादात उडी. कोण आहेत मला आधी उत्तर द्या तुम्ही. आता काँग्रेसचं हायकमांड दिल्लीत आहे, मी दिल्लीत बोलतो. मेरिटच्या आधारावर जागा वाटप झालं पाहिजे. जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर नाना पटोलेंचं वक्तव्य. त्यांनी पहिलेही भूमिका स्पष्ट केली की मेरिटच्या आधारावर जागा वाटप व्हावे. त्याप्रमाणे काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळ्या ज्येष्ठ नेत्यांनी काढा. आम्ही कुठे म्हणतो की आमच्याशी बोला. इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये जे ठरेल ते आम्ही मान्य करू. विजय वडेट्टीवारांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर. जागा मानणार नाही, मी जागा बोलणार नाही आणि इंडियाच्या बैठकीमध्ये जे ठरेल ते आम्हाला मान्य राहील आणि त्या पद्धतीने आम्ही कामाला लागू. जागा वाटपाबाबत इंडिया आघाडीचे 2-3 राऊंड झाले. येत्या 7 ते 8 दिवसांमध्ये जागा वाटपासंदर्भात तुम्हाला माहिती मिळेल. सुप्रिया सुळेंची माध्यमांना माहिती. दिल्लीमध्ये ऑलरेडी याची सविस्तर चर्चा सोनियाजी, उद्धवजी आणि आदरणीय पवारसाहेब आणि सगळ्याच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची 2-3 राऊंड ऑलरेडी इंडियाच्या मीटिंगच्या वेळीही झालेल्या आहेत आणि पुढच्या 8 दिवसा 10 दिवसामध्ये पूर्णपणे याची सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. राज ठाकरे मोठे नेते ते शिंदे गटासोबत आले तर आनंदच होईल. संजय शिरसाटांचं वक्तव्य. मग राजसाहेब आले तर त्याचा आनंदच राहील. त्याला वाईट वाटण्यासारखं काहीच नाही. हा अंदाज कसा? अंदाज नाही यावं अशी आमची इच्छा आहे. कोणताही पक्ष घ्या, एकट्याने निवडणूक लढवायच्या मनस्थितीत नाही. म्हणून कुणाबरोबर जर युतीमध्ये जर लढल्या गेल्या तर सगळ्यांची ताकद वाढते आणि त्या ताकदीमुळे आपल्या सीटा निवडून येतील. ठाकरे परिवाराला शिंदेची भूमिका पटली आहे. राज ठाकरे एक मोठं व्यक्तिमत्व. आमचं हिंदुत्व राज ठाकरेंमध्ये आहे. ते आमच्या सोबत आले तर आम्ही स्वागतच करणार. शंभूराज देसाई यांचं भाष्य. परिवाराला शिंदे साहेबांची भूमिका पटलेली आहे. जर माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या बरोबर, आमचे पक्षप्रमुख शिंदे साहेबांच्या बरोबर जर अशी चर्चा करून त्याच्यातनं काही चांगला निर्णय होणार असेल तर आम्ही सगळेजण माननीय राज ठाकरे साहेबांच्या स्वागताला तयार आहोत. राज ठाकरे सोबत आले तर महायुतीची ताकद वाढेल. राज ठाकरेंना मानणारा एक मोठा वर्ग आहे. त्याचा फायदा होईल. गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. राज ठाकरे जर येत असतील आणि काही कॉम्प्रोमाइज होत असेल म्हणजे वरिष्ठ पातळीवर, मला वाटतं कोणाला काही हरकत नसावी. छोटा पक्ष असो, मोठा असो, संघटना असो, ती जर पक्ष युतीमध्ये आली तर ताकद ही वाढतच असते.